ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. प्रभादेवी येथील एका शाखेच्या बाहेर बांधण्यात आलेल्या शेडवरून आज दोन्ही शिवसेना काही प्रमाणात आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. त्या ठिकाणी स्वतः समाधान सरवणकर त्या ठिकाणी होते, जे माजी स्थानिक नगरसेवक त्या ठिकाणचे आहेत. सावंत सर, काय नक्की झालेलं होतं? तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात. काय नक्की स्थानिकांचं म्हणणं होतं आणि नक्की कोण लोक होते जे तुम्हाला त्या ठिकाणी आहे ते वाद घालत होते? आज गेली 2.5 वर्षापासून आमची शाखा त्या ठिकाणी कार्यरत आहे. लोकांच्या ज्या काही समस्या आहेत ह्या ठिकाणी परिसरामध्ये सोडवण्यासाठी आमची ती शाखा सुरू आहे आणि त्याचं काम सुरू आहे. आज त्या इमारतीमध्ये असं झालेलं की वरनं कुंड्या पडणं, काहीतरी कचरा टाकणं, त्यासाठी काही विशिष्ट तिकडे 2 ग्रुप आहेत. एक ग्रुपचं म्हणणं होतं की त्या ठिकाणी शेड बांधावी, दुसऱ्या ग्रुपचं म्हणणं होतं की शेड बांधू नये. ठीक आहे, प्रत्येकाचे वैयक्तिक बांधू नये, बांधा, जे काय असतील ते मतं असू शकतात. त्या ठिकाणी त्यांचा उभाटाचा एक इच्छुक उमेदवार आहे, तो त्या ह्याचा बिल्डिंगचा सेक्रेटरी आहे, अध्यक्ष पण आहे. आणि त्याची मागणी अशी, म्हणजे त्यांनी काय झालं, काल रात्रीपासून तिकडे भडकवण्याचा प्रयत्न सुरू केला मुलांना की तुम्ही खाली उतरा, तुम्ही अशा प्रकारे, आणि वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की साधी शेडचं काम असतं. अनेक ठिकाणी आपण लोकांना हवं असेल तर शेड बांधतो, काही ठिकाणी बांधत नाही. हा लोकांचा विषय होता. आज एवढं भडकवणं किंवा खाली उतरवणं लोकांना हा विषय नव्हता आणि छोटासा विषय होता. आज मला काही लोकांनी ते विनंतीनंतर केली की तुम्ही बांधू नका. मी थांबायला सांगितलं. आज सकाळपासून तिकडे वाद सुरू होता. मला कळलं, मी ठिकाणी पोहोचलो. मी सांगितलं, तुम्ही वाद कशाला घालते? एक साधं, एवढी आज त्या परिसरामध्ये त्या इमारतीसाठी पाण्याची लाईन मीच दिलेली. त्या सेम इमारतीमध्ये आज ग्राउंड फ्लोअरवरती जिम, आज तिकडे अत्याधुनिक जिम मीच माझ्या निधीतनं जिम बांधलेली होती. आज त्यांना मंदिर होतं, त्या मंदिराचं काम देखील आमच्या मार्फतच झालेलं होतं. सरवणकर साहेब त्या तिकडची साई सुंदरनगरचा हा परिसर हे पुनर्वसन सरवणकर साहेबांच्या वतीने 1 ते 14 इमारतीचं झालेलं आहे. त्याच्यामुळे तिकडे आपली कामं आहेत. आणि एक छोट्याशा शेड, मला तर हसायला आलं सकाळी, बोलले शेडवरनं तुम्ही काय भांडताय? मी गेला सांगितलं, तुम्ही भांडू नका. उद्या तुम्ही एकमेकांचे चेहरे बघणार आहात, तुम्ही दोघेही स्थानिक आहात. आणि मी आता भांडणं करणं हे चुकीचं. आम्ही शेडचं काम थांबवतो. लोकांना नको असेल तर कशाला शेड हवं? शाखा तर आमची तिकडे आहे, ते आम्ही कामं करत असतो लोकांची. शेड, काही लोकांचं असं म्हणणं होतं की काही दिवसाआधी तिकडे कुंडी वरनं पडली, मोठी दुखापत होऊ शकते आणि अशा गोष्टी आहेत. आणि तो प्रकल्प अजून पुरा झालेला नाही आहे. SREचा प्रकल्प आहे, अजून तिकडे अनेक इमारती येणं बाकी आहे. परंतु त्या ठिकाणी स्थानिकांचं म्हणणं आहे की जी शेड आहे ती कायमस्वरूपी बांधण्याचा घाट आहे तो घालण्यात येत होता. जर शेड बांधायची आहे तर ती स्लायडिंग शेड आहे ती त्या ठिकाणी लावावी. अग्निशमन दल असेल किंवा मग फायर ब्रिगेड असेल, त्यांना येण्या जाण्यासाठी तो त्या ठिकाणी अडथळा आहे तो निर्माण होऊ शकतो. 100%. आता ह्या जर काही गोष्टी असतील तर स्थानिकांनी माझ्याशी येऊन संपर्क करायला पाहिजे होता ना, की माझ्याशी बोलायला पाहिजे होतं. पण काही लोकांना तिकडे राजकारण करायचं होतं, मातोश्रीवरती दाखवायचं होतं. आम्ही सरवणकरांचं काम थांबवलं. तिकडे एक उभाटाचा एक पदाधिकारी आहे, त्याला तिकडे दाखवायचं होतं. आम्ही सरवणकरांचं काम थांबवलं, मला तिकीट हवी आहे, तो इच्छुक आहे. आपण बघितलं असेल भावीनगरचं म्हणून त्याचे बॅनर लागलेले आहेत. फक्त एवढ्या कामावरती त्याला जर तसं पक्ष तिकीट देणार असेल तर त्यांनी अशी गोष्टी कराव्या. आणि कुठेतरी लोकांना काम हवं असतं. हे असले वाद घालून काही होणार नाही आहे. आज तिकडे प्रत्येक इमारतीमध्ये पाण्याचं काम असून दे, लोकांना ज्या काही समस्या असतील हे आमच्यामार्फत सोडवले जातात आणि येणाऱ्या काळात देखील आम्ही सोडवले जातो. मी एवढंच सांगेन की शेडवरनं एवढा विषय वाढवणं मला वाटत नाही. त्यानंतर लगेच तिकडे उभाटाचा काहीतरी आमदार आला, काय झालं, मी ऐकलं की तो आला, म्हणजे त्या ठिकाणी महेश सावंत देखील आलेले होते. त्या ठिकाणी ते म्हणले की जेव्हा काम करायचा वेळ होती तेव्हा तुम्ही काम केलं नाही, आता तुम्ही संधी साधून त्या ठिकाणी येत आहेत आणि आम्ही येतोय म्हणून मग समाधान सरवणकर त्या ठिकाणाहून पळून गेले. महेश सावंतची अक्कल किती आहे मला माहीत नाही. त्या लोकांना ज्याला पाण्याची समस्या होती, 57 इंचाची जलवाहिनी ही मी त्यांना तिथे दिलेली होती. त्याच्यामुळे त्याचं ज्ञान अज्ञानी आहे. आणि त्या परिसराने त्याचा राग एवढाच आहे की त्या परिसरातनं तो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मायनस होता. त्याच्यामुळे कुठेतरी लोकांची माती भडकवणं, लोकांमध्ये वाद घालणं, अशा प्रकारे लोकप्रतिनिधी, आता तू निवडून आलेला आहे, त्याला अजूनही समजत नाही आहे, तू आता विरोधात नाही आहेस, तू निवडून आलेला आहेस, लोकांचे प्रश्न आहेत. फक्त बिर्लामध्ये जे काही डंपर येतात ते रात्री 1 वाजता येऊन त्याचं थांबवणं आणि त्याचे हप्ते घेणं हे बंद करून लोकांच्या समस्या हे सोडवायला पाहिजे. आणि किती वेळा तो पळायला आहे मला बघून, हे आता मला सांगायचे माझ्या विभागातली जनतेला माहिती आहे की त्यांनी बघितलं ह्याची काय लोकांची कामं कर ना, तू आमदार आहेस ना. फक्त सरवणकरांवरती टीका केल्याशिवाय ह्याला मीडियामध्ये कोण विचारत नाही आणि कामं विभागात शून्य. त्याच्यामुळे हे राजकारण होतं. महेश सावंताला ह्याच्यावरनं समजून जायचं, हे राजकारण एक दिवस आधी पिकलेलं होतं, फक्त कुठेतरी भांडणं करायची, ह्याच गोष्टी तिकडे सुरू होत्या.
स्थानिकांना काय सांगणार सर, स्थानिक शाखा काही तोडफोड केली आहे का काय, तुम्ही गेलेलात काय काय? स्थानिक शाखेची तोडफोड, स्थानिक शाखेचा काही संबंध नव्हता त्याच्याशी. शाखेच्या बाहेरची शेड होती, शी शाखा आहे तशीच आहे, शाखेचा काही संबंध नव्हता. फक्त काही लोकांना हवी काही लोकांना नको, तर मी असं आता दोघांनाही बसवणार आहे. दोन्ही ज्यांना हवी आहे त्यांनाही बसवणार, नको त्यांनाही बसवणार आहे. आणि त्यांच्या बसवून जो काही मार्ग ते काढतील तशा प्रकारे तिकडे काम होणार आहे. बोलल्याबद्दल. तर आपण पाहिलं प्रभादेवीमधील हा संपूर्ण वाद आहे, त्याच्यावरती मार्ग काढण्यासंदर्भात समाधान सरवणकरांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.